नमस्कार. आज आपण धनु राशीच्या व्यक्तींसाठी जुलै 13 ते 31 जुलै 2026 या काळातील अत्यंत महत्त्वाचं राशीभविष्य जाणून घेणार आहोत. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा अनेक महिन्यांची मेहनत, संयम आणि संघर्ष याचं फळ मिळायला सुरुवात होते. काही लोकांसाठी तो काळ अगदी अचानक येतो आणि त्यांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर हा बदल केवळ योगायोग नसतो, तर ग्रहांच्या अनुकूल हालचालींचा परिणाम असतो. धनु राशीच्या अनेक व्यक्तींनी मागील काही महिन्यांत मानसिक ताण, आर्थिक चढ-उतार, कामातील अडथळे, नातेसंबंधातील गैरसमज किंवा अपेक्षित यश न मिळाल्यामुळे निराशा अनुभवली असेल. अनेकदा मेहनत करूनही त्याचं योग्य फळ मिळत नाही अशी भावना मनात निर्माण झाली असेल. पण आता परिस्थिती हळूहळू बदलू लागणार आहे. 13 जुलैनंतर ग्रहांची ऊर्जा तुमच्या बाजूने काम करू लागेल. हा काळ जादूची कांडी फिरवल्यासारखा एका दिवसात सर्व काही बदलून टाकणार नाही, पण प्रत्येक दिवस तुम्हाला योग्य दिशेने एक पाऊल पुढे नेईल. त्यामुळे संयम आणि सातत्य या दोन गोष्टी या काळात सर्वात महत्त्वाच्या ठरणार आहेत. या कालावधीत तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल. जे निर्णय घेण्यासाठी तुम्ही अनेक दिवस संभ्रमात होता, त्यावर आता योग्य मार्ग सापडेल. अनेक अडकलेली कामं पुन्हा सुरू होतील. काही लोकांना अचानक अशी संधी मिळेल जी त्यांच्या करिअरला नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकते. नोकरी आणि व्यवसाय. जर तुम्ही सध्या नोकरी करत असाल, नवीन नोकरीच्या शोधात असाल, स्वतःचा व्यवसाय करत असाल किंवा करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी अनेक सकारात्मक संकेत घेऊन येत आहे. मागील काही महिन्यांत तुम्हाला असं वाटलं असेल की कितीही मेहनत केली तरी तिची योग्य दखल घेतली जात नाही. ऑफिसमध्ये तुमच्यापेक्षा कमी काम करणाऱ्या व्यक्तींना कौतुक मिळत होतं, तर तुमचं काम मात्र दुर्लक्षित राहत होतं. त्यामुळे मनात नाराजी निर्माण झाली असेल. पण 13 जुलैनंतर ही परिस्थिती हळूहळू बदलू लागेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे अधिक गांभीर्याने पाहतील. तुमच्या कल्पना, तुमचं नियोजन आणि तुमची काम करण्याची पद्धत लोकांच्या लक्षात येईल. एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. ही जबाबदारी सुरुवातीला कठीण वाटेल, पण तीच तुमच्या पुढील प्रगतीचा पाया ठरेल. मित्रांनो, आता आपण त्या विषयाकडे वळूया ज्याची प्रत्येक व्यक्तीला सर्वाधिक उत्सुकता असते, आणि तो म्हणजे पैसा. कारण जीवनात आनंद, समाधान आणि प्रगती महत्त्वाची असली तरी आर्थिक स्थिरता नसल्यास अनेक स्वप्न अपूर्ण राहतात. म्हणूनच 13 ते 31 जुलै 2026 या काळात धनु राशीच्या आर्थिक जीवनात काय बदल घडू शकतात हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर मागील काही महिन्यांत तुम्हाला पैशांबाबत सतत संघर्ष करावा लागला असेल, उत्पन्नापेक्षा खर्च वाढला असेल, कर्जाचा ताण जाणवत असेल किंवा मेहनत करूनही आर्थिक समाधान मिळत नसेल, तर आता ग्रहांची दिशा हळूहळू बदलत आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे. हा पैसा एकाच मोठ्या स्वरूपात मिळेलच असे नाही, पण लहान लहान आर्थिक लाभ मिळून मोठा दिलासा मिळू शकतो. उदाहरणार्थ, अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे अचानक परत मिळू शकतात. एखादे बिल मंजूर होऊ शकते. बोनस, कमिशन, प्रोत्साहनपर रक्कम किंवा पूर्वी केलेल्या कामाचे मानधन या काळात मिळण्याची शक्यता आहे. ज्यांनी एखाद्या व्यक्तीला पैसे उधार दिले होते आणि ते परत मिळण्याची आशा सोडली होती, त्यांनाही सुखद बातमी मिळू शकते. अचानक फोन येऊ शकतो किंवा समोरची व्यक्ती स्वतःहून पैसे परत करण्याची तयारी दाखवू शकते. विशेषतः 15 ते 22 जुलै दरम्यान कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी पूर्ण माहिती घ्या. कोणीतरी ही आयुष्यातील सर्वोत्तम संधी आहे असे सांगितले म्हणून लगेच पैसे गुंतवू नका. प्रत्येक कागदपत्र तपासा, प्रत्येक अट समजून घ्या आणि गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांनी रोकड प्रवाहाकडे विशेष लक्ष द्यावे. नफा झाला म्हणून अनावश्यक खर्च वाढवू नका. व्यवसायाचा विस्तार करण्यापूर्वी आर्थिक नियोजन करा. या काळात काही धनु राशीच्या व्यक्तींना जमीन, घर, वाहन किंवा इतर मालमत्तेशी संबंधित आर्थिक लाभ मिळू शकतो. जुनी मालमत्ता विकण्याचा विचार करत असाल तर योग्य ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. काहींना वारसाहक्काशी संबंधित प्रश्नांमध्येही सकारात्मक हालचाल दिसू शकते. प्रेम, विवाह, नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवन. मित्रांनो, पैसा आणि करिअर जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे आपलं नातेसंबंधांचं जग. कारण माणूस कितीही यशस्वी झाला, कितीही पैसा कमावला तरी त्याच्या आयुष्यात प्रेम, विश्वास आणि कुटुंबाची साथ नसेल तर ते यश अपूर्ण वाटतं. आणि म्हणूनच आता पाहूया 13 ते 31 जुलै 2026 या काळात धनु राशीच्या प्रेमजीवनात, वैवाहिक जीवनात आणि कुटुंबात कोणते बदल घडू शकतात.
मागील काही महिन्यात अनेक धनु राशीच्या व्यक्तींना नात्यांमध्ये काही ना काही तणाव जाणवला असेल. काहींचा संवाद कमी झाला असेल, काहींच्या मनात गैरसमज वाढले असतील, तर काही जण एकमेकांवर प्रेम असूनही परिस्थितीमुळे दूर गेले असतील. पण आता ग्रहांची ऊर्जा हळूहळू या नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि संवाद वाढवण्याचं काम करणार आहे. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर अनेक दिवसांपासून मनात साचलेल्या गोष्टी बोलून दाखवण्याची योग्य वेळ आता येऊ शकते. तुमचा जोडीदारही तुमचं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे अहंकार बाजूला ठेवून शांतपणे संवाद साधलात तर अनेक गैरसमज एका भेटीत किंवा एका मनमोकळ्या संभाषणात दूर होऊ शकतात. आता कुटुंबाबद्दल बोलूया. घरातील वातावरण मागील काही काळापेक्षा अधिक शांत आणि आनंदी राहू शकतं. एखादी शुभ बातमी संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण करू शकते. काही घरांमध्ये साखरपुडा, विवाह, नवीन घर, बाळाच्या आगमनाची बातमी किंवा इतर शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. आई वडिलांसोबतचा संवाद वाढेल. त्यांच्या अनुभवातून मिळणारा सल्ला या काळात तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतो. ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे अनेक अडथळे सहज दूर होऊ शकतात. भावंडांशी किंवा जवळच्या नातेवाईकांशी जर काही मतभेद असतील तर ते मिटवण्यासाठी हा योग्य काळ आहे. अनेकदा पहिलं पाऊल कोण टाकणार या अहंकारामुळे नाती दूर जातात. पण या काळात तुम्ही पुढाकार घेतलात तर तुटलेली नाती पुन्हा जुळू शकतात. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचा संकेत दिसतो. या काळात तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येऊ शकते जी पुढील अनेक वर्षे तुमची प्रेरणा, आधार किंवा मार्गदर्शक ठरेल. त्यामुळे नवीन लोकांना भेटताना खुले मन ठेवा. प्रवासाचे योग. या काळात काही धनु राशीच्या व्यक्तींना अचानक प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास नोकरी, व्यवसाय, कुटुंब किंवा धार्मिक कारणासाठी असू शकतो. विशेष म्हणजे यापैकी एखादा प्रवास तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. प्रवासादरम्यान नवीन व्यक्ती भेटू शकतात. एखादी ओळख पुढे जाऊन करिअर, व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्यात मोठी संधी निर्माण करू शकते. मात्र वाहन चालवताना घाई करू नका. वाहतुकीचे नियम पाळा आणि रात्रीचा अनावश्यक प्रवास शक्यतो टाळा. धनु राशीसाठी दिसणारे 5 मोठे शुभ संकेत. मित्रांनो, आता जाणून घेऊया त्या 5 संकेतांबद्दल जे या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू झाल्याचं सूचित करू शकतात. पहिला संकेत, अचानक चांगली बातमी. अनेक दिवसांपासून ज्या फोनची किंवा संदेशाची वाट पाहत होता तो अचानक येऊ शकतो. तो नोकरीचा कॉल असू शकतो, पैशांबद्दलची बातमी असू शकते किंवा कुटुंबातील एखादं शुभ वृत्त असू शकतं. दुसरा संकेत, अडकलेली कामं सुरू होणे. अनेक महिने अडकलेलं काम अचानक पुढे सरकू लागेल. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य वाटू लागतील. तिसरा संकेत, योग्य व्यक्तीची भेट. कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या पैशाची गरज नसते तर योग्य व्यक्तीची गरज असते. या काळात अशी एखादी व्यक्ती भेटू शकते जी तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्यास मदत करेल. चौथा संकेत, आत्मविश्वासात वाढ. तुमच्या बोलण्यात, निर्णयांमध्ये आणि वागण्यात सकारात्मक बदल दिसू लागेल. लोक तुमच्या मताला महत्त्व देऊ लागतील. पाचवा संकेत, मनात नवीन आशा निर्माण होणे. अनेक दिवसांनी पुन्हा एकदा तुम्हाला वाटेल, होय, मी हे करू शकतो. आणि मित्रांनो, हीच भावना तुमच्या यशाची खरी सुरुवात असेल. या काळात कोणत्या चुका टाळाल? ग्रह तुमच्या बाजूने असले तरी काही चुका संधी हिरावून घेऊ शकतात. रागाच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. कोणालाही विचार न करता पैसे उधार देऊ नका. दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करू नका. नकारात्मक लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. छोट्या यशामुळे गर्विष्ठ होऊ नका. भाग्य अधिक मजबूत करण्यासाठी छोटे उपाय. जर तुम्हाला या सकारात्मक ऊर्जेचा अधिक लाभ घ्यायचा असेल तर श्रद्धेनुसार हे उपाय करू शकता. प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णू किंवा श्रीदत्तांची मनापासून पूजा करा. शक्य असल्यास पिवळे फळ किंवा हरभरा डाळ दान करा. गुरुवारी ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. कोणालाही दुखावणारं बोलणं टाळा आणि शक्य असेल तिथे मदतीचा हात पुढे करा. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला संघर्ष करावा लागतो. काही जण संघर्ष पाहून थांबतात तर काही जण त्याच संघर्षाला आपली ताकद बनवतात. धनु राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो, ते कितीही वेळा पडले तरी पुन्हा उभं राहण्याची क्षमता त्यांच्यात असते. 13 ते 31 जुलै 2026 हा काळ तुम्हाला एक नवीन संदेश देत आहे. भूतकाळातील अपयश विसरा, कारण भविष्य अजून लिहायचं बाकी आहे. तुमचं नशीब चमकण्यासाठी ग्रह दार ठोठावत आहेत. आता त्या दाराची कडी उघडायची जबाबदारी तुमची आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत सुरू ठेवा
संयम सोडू नका, कारण आजची छोटी पावलं उद्याच्या मोठ्या यशाचा पाया असतात. जर तुम्हीही धनु राशीचे असाल तर आजपासून श्री विष्णूचं नाव घ्या. त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. पैसा, प्रेम, यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा, श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. कमेंटमध्ये ओम विष्णवे नमः लिहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.